चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दुबईचं तिकीट कोणाला मिळणार आहे? टीम इंडियामध्ये कोणाचा समावेश होणार आहे याची उत्सुकता आता शिगेला पोहोचते. कारण कर्णधार रोहित शर्माची निवड समिती अध्यक्षांसह मॅरेथॉन चर्चा सुरू आहे. जवळपास 1.5 तासाहून अधिक काळ झालाय. रोहित शर्मा आणि निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांच्यामध्ये संवाद सुरू आहे. चर्चेनंतरच चॅम्पियन्स ट्रॉफी करता संघ निवड जाहीर होईल आणि 15 सदस्यीय संघांची ही घोषणा होईल. गेल्या 1.5 तासापासून अधिक काळ ही चर्चा सध्या सुरू आहे. सिद्धेश खानसे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. सिद्धेश, 1.5 तास मंथन होत आहे कारण स्पर्धा महत्वाची आहे आणि खास करून ऑस्ट्रेलियामधला परफॉर्मन्स, त्याच्या आधीचा परफॉर्मन्स, हे सगळं विचारात घेऊन आता ही निवड होईल. सिद्धेश, अश्विन, बीसीसीआयनं वेळ दिली होती 12:30 वाजता. कॅप्टन रोहित शर्मा येईल, सिलेक्टर अजित आगरकर येतील आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आणि इंग्लंड विरुद्धच्या वन डे मालिकेसाठी संघ जाहीर करतील. पण 12:15च्या सुमारास कॅप्टन रोहित शर्मा आला बीसीसीआयच्या ऑफिसमध्ये मुंबईतल्या. त्यानंतर अजित आगरकर आला. हे दोघे आतमध्ये गेले आणि त्यांच्या जवळपास आता 2 तास चर्चा सुरू आहे. या चर्चेत काय काय कोणत्या प्लेयर्स विषयी बोलतात हे सध्या चर्चा सुरू आहे. प्रेस कॉन्फरन्स रूम मध्ये 2 खुर्च्या लागलेल्या आहेत. बूम्स सगळ्या मीडियाचे आहेत. पण रोहित शर्मा, आगरकर कधी येणार आणि काय अपडेट देणार सांगा. आणि त्याच्यातली सगळ्यात महत्वाची अपडेट आहे, हा उशीर का होतोय, तर असं बोललं जात आहे की एनसीए मधून एक रिपोर्ट यायचा बाकी आहे. जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव हे 2 जखमी खेळाडू आहेत, इंजुरी आहे त्यांना, तर त्यांना यायचा बाकी आहे. त्याच्यामुळे हा उशीर होतोय असं बोललं जात आहे. अश्विन, धन्यवाद सिद्धेश या माहितीबद्दल. बातमीचे अपडेट्स घेत राहा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.